मंडळी, आजवर तुम्ही मोक्कार चोरीच्या घटना ऐकल्या असतील किंवा गेला बाजार सिनेमातून पाहिल्या असतील। नुकतंच छत्रपती संभाजीनगरात झालेल्या कोट्यावधीच्या सोने चांदीच्या घटनेने महाराष्ट्र हादरून गेला होता। त्याचा किस्सा तुम्ही ऐकलाच असेल। तर सांगायचा मुद्दा म्हणजे सोन्याचे दागिने, हिरे, चांदी, पैसे या गोष्टी जणू चोरीला जाण्यासाठी असतातच असं समजू, पण तुम्ही कधी टॉयलेटचं भांडं चोरील्याचं प्रकरण ऐकलंय का? कदाचित नसेल, पण जर मी म्हणाले ते टॉयलेटचं भांडं 55 कोटी रुपयांचं होतं, तर आता सांगा का नाही चोराची नियत फिरणार? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, एवढं 55 कोटींच्या भांड्यात प्रातविधीचे कार्यक्रम उरकण्याची हौस कुणाला होती आणि चोरांनी निव्वळ 5 मिनिटात त्यांची हौस कशी फेडली? तर सगळं सविस्तर सांगते। नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, गेल्या काही काळात सोन्याचे शौक पाळणाऱ्यांची संख्या ही वाढली आहे आणि त्यांच्या हौसेमध्ये खूप व्हरायटी देखील आली आहे। म्हणजे किलोच्या किलो चैनी गळ्यात घालून हिंडणाऱ्या गोल्डन मॅनचे दिवस गेले। आता कुणाचा बूट सोन्याचा असतो तर कुणाचा गॉगल, कुणी शर्ट सोन्याचा शिवतंय तर कोण गाडीला सोन्याचा मुलामा देऊन छंतय। पण एका भातदाराने याही पुढे जाऊन शौक बडी चीज हे म्हणत 55 कोटी खर्चून घरात टॉयलेटचं भांडं बसवून घेतलं। पण चोरांनी 5 मिनिटातच त्याचा शोक सागरात बुडवला। हो, फक्त 5 मिनिट। जितक्या वेळात आपण वॉशरूम मध्ये जातो, मोबाईल स्क्रोल करतो, तितक्या वेळात हे सोन्याचं टॉयलेट गायब झालं आणि या सोन्याच्या टॉयलेटच्या चोरीची गोष्ट जगप्रसिद्ध झाली। तर 14 सप्टेंबर 2019 रोजी इंग्लंडमधल्या ऑक्सफर्डशायर जिल्ह्यातील प्रसिद्ध ब्लेनहाइम पॅलेस या राजवाड्यात ही धक्कादायक घटना घडली। पहाटेच्या सुमारास या राजवाड्यात काम करणारी एलेनोर पेस नावाची महिला गाढ झोपेत होती। अचानक काच फुटल्याचा आवाज ऐकून तिची झोप मोड झाली। सुरुवातीला तिला वाटलं की कदाचित भांडी वगैरे पडली असतील, पण लगेचच सिक्युरिटी अलार्म वाजायला लागला आणि तिच्या काळजाचा ठोका पण वाढला। ती घाबरतच धावत आली आणि आत जाऊन पाहिलं, तेव्हा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना। राजवाड्यातून चक्क 18 कॅरेट शुद्ध सोन्याचं टॉयलेट चोरीला गेलं होतं। इतक्या महागड्या वस्तूची चोरी होणं म्हणजे मोठाच धक्का होता। सोन्याचं टॉयलेट राजवाड्यात पाहण्यासाठी लोक लांबून यायचे, पण आता तेच चोरीला गेल्यानं प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा धांदलून गेल्या। ही घटना ब्रिटनमध्ये मोठी बातमी ठरली होती आणि 5 वर्ष उलटूनही याचं गूढ उकललेलं नव्हतं। पोलिसांनी या अनोख्या चोरीचा तपास तात्काळ सुरू केला होता, पण अनेक वर्ष चोरांचा काहीच थांगपत्ता लागला नाही। 5 वर्ष उलटून गेल्यानंतर अखेर तपासाला यश आलं आणि पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली। या प्रकरणात तिघांना दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली, तर एकाला निर्दोष ठरवून सोडण्यात आलं। न्यायालयाने या चोरीच्या प्रकरणात एक वेगळंच वळण घेत निर्णय दिला। फ्रेडरिक डो नावाच्या एका आरोपीला पूर्ण शिक्षा न देता निलंबित शिक्षा सुनावण्यात आली। म्हणजे त्याला 21 महिन्यांची जेलची शिक्षा ठोठावली गेली खरी, पण ती 2 वर्षांसाठी थांबवण्यात आली। तोपर्यंत त्याने काही गडबड केली नाही तर त्याला जेलमध्येही जावं लागणार नाही। एवढंच नव्हे तर त्याला 240 तास फुकटचं काम करायचे आदेशही देण्यात आले। फ्रेडरिकवर मुख्य चोरट्यांप्रमाणे गुन्हा नव्हता, कारण त्याची भूमिका फक्त मध्यस्थ म्हणून होती, म्हणजे चोर आणि खरेदीदार यांच्यात सेतू। न्यायालयाला वाटलं की फ्रेडरिक हा हॅटन गार्डन भागातील अशा लोकांना ओळखत होता जे असं चोरीचं सोनं खरेदी करायचे, म्हणून चोरट्यांनी त्याला गँगमध्ये घेतलं। बाकी जेम्स शीन आणि मायकेल जोन्स यांना खऱ्या गुन्ह्याबद्दल शिक्षा झाली, तर बोरा गुक्कुक नावाच्या दुसऱ्या आरोपीला पूर्ण निर्दोष सोडलं। आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे चोरांनी टॉयलेट चोरून नेल्यानंतर त्याचे तुकडे केले किंवा ते वितळून सर्रास विकून टाकलं। त्यामुळे पोलीस आणि कोर्ट दोघेही मिळून एकही सोन्याचा भाग हस्तगत करू शकले नाहीत। म्हणजे आता ना टॉयलेट शिल्लक ना पुरावा। शिवाय पोलीस तपासादरम्यान या सोन्याच्या टॉयलेट चोरीबाबत काही अतिशय आश्चर्यकारक आणि धक्कादायक गोष्टी समोर आल्या। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी सोन्याचं टॉयलेट ठेवलं होतं तिथं पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हतीच। राजवाड्यातले सुरक्षा रक्षक शौचालयाकडे फारसं लक्ष देत नव्हते, कारण त्यांना वाटलं हे फक्त एक सामान्य वस्तू आहे। खरं तर त्यांना या टॉयलेटची किंमत किती आहे हेच माहित नव्हतं, त्यामुळे त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं। जेव्हा प्रदर्शन संपलं तेव्हा रक्षक तिथून निघून गेले आणि टॉयलेट पूर्णपणे असुरक्षित अवस्थेत तिथंच राहिलं। गंमत म्हणजे ज्या भागात एकाही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले नव्हते, ना कोणी गस्त घालत होतं, ना दरवाजांना नीट कुलूप लावलं होतं, दरवाजे इतके कमकुवत होते की चोरट्यांनी ते सहज तोडले। या सगळ्या निष्काळजीपणाचा आणि गोंधळलेल्या व्यवस्थेचा फायदा घेत चोरट्यांनी अतिशय हुशारीने आणि काहीच मिनिटात हे सोन्याचं टॉयलेट लंपास केलं। तर मंडळी, या घटनेत सोन्याचं टॉयलेट चोरीला गेलं, न्यायालयीन कारवाई झाली, काही जण जेलमध्ये गेले, काही जण सुटले आणि शेवटी उरलं काय? ना टॉयलेटचं भांडं सापडलं, ना सोनं विकून आलेला पैसा, फक्त बातम्या आणि धक्कादायक खुलासे उरले। हा किस्सा जितका हास्यास्पद वाटतो तितकाच तो तिथल्या सुरक्षा यंत्रणांवरही प्रश्नचिन्ह उभं करतो। बाकी तुम्हाला ही आगळी वेगळी चोरीची घटना कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भारीला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।